मित्रांनो, आज सोन्याचा भाव 1,40,000च्या वर गेलाय. पण तुम्हाला माहिती आहे का? ही फक्त दरवाढ नाहीये, तर हा एका मोठ्या जागतिक संकटाचा इशारा आहे. जे सोनं तुमच्या कपाटात पडलंय, ते तुम्हाला श्रीमंत करतंय, की तुमच्या पैशाची किंमत कमी होते? आज आकाश माहिती चॅनलवर आपण सोन्याच्या अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे ऐकल्यावर तुमचे डोळे विस्फारतील. कारण यानंतर तुमचा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलणार आहे. 2. सोन्याचा इतिहास आणि भारतीय संस्कृती. भारतात सोनं हे केवळ धातू नाही, ते लक्ष्मीचं रूप मानलं जातं. पण विचार करा, जगातील एकूण सोन्यापैकी तब्बल 11% सोनं हे केवळ भारतीय महिलांकडे आहे. हे प्रमाण अमेरिका, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या बँकांच्या एकत्रित साठ्यापेक्षाही जास्त आहे. पूर्वी भारताला सोन्याची चिमणी का म्हणायचे? कारण आपल्याकडे सोन्याचा ओघ इतका होता की रोमन साम्राज्यातील सोन्याची नाणी भारतात येऊन साठायची. आजही कोणत्याही संकटात भारतीय माणूस सर्वात आधी सोन्याकडेच बघतो. 1947 मध्ये 10 ग्रॅम सोनं फक्त 88 रुपयांना मिळायचं. पण 1962च्या युद्धानंतर सरकारने गोल्ड कंट्रोल ॲक्ट आणला. लोकांना सोनं साठवण्यावर बंधनं आली. पण खरी ऐतिहासिक घटना घडली 1989 मध्ये. भारताची अर्थव्यवस्था धंदा कोलमडली पूर्णपणे होती. थांबलाय. आपल्याकडे केवळ 15 दिवस पुरेल इतकंच चलन होतं. तेव्हा भारताने आपलं 47 टन सोनं विमानाने लंडनला नेऊन गहाण ठेवलं होतं. ती देशासाठी एक मोठी नामुष्की होती. पण सोन्यानंच त्या काळी देशाला वाचवलं. आता मुख्य मुद्दा. भाव इतके का वाढले? याची 5 कारणं नीट समजून घ्या. 1. युद्धाची सावली. रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जगात भीतीचं वातावरण आहे. 2. डॉलरचा खेळ. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाला की सोन्याचे भाव वाढतात. 3. बँकांची साठेबाजी. भारताची RBI आणि चीनची मध्यवर्ती बँक आज विक्रमी सोनं खरेदी करत आहेत. त्यांना अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे. 4. महागाईचा राक्षस. जेव्हा चलनाची किंमत कमी होते, तेव्हा सोनं आपली किंमत टिकवून धरतं. पुरवठा आणि मागणी. सोन्याच्या खाणींमधून सोनं काढण्याचा खर्च वाढलाय आणि मागणी मात्र वाढतच चाललीय. आता एक महत्त्वाचा प्रश्न. सोन्याचे भाव वाढणं चांगलं आहे की वाईट? पॉझिटिव्ह. ज्यांनी 10 वर्षापूर्वी सोनं घेतलं, त्यांचे पैसे आज दुप्पट तिप्पट झालेत. हे सेफ हेवन आहे. नेगेटिव्ह. पण विचार करा, मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्नाचं बजेट आज कोलमडलंय. 10 ग्रॅमसाठी 1,60,000 सर्व करासकट मोजणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातंय. यामुळे लोकांची खरेदी शक्ती कमी होतीये आणि सोन्याच्या बाजारपेठेत मंदी येण्याची शक्यता आहे. तुम्ही अजूनही फक्त दागिने बनवून गुंतवणूक करताय का? तर मग तुम्ही मोठी चूक करताय. फिजिकल गोल्ड. चोरीची भीती आणि मेकिंग चार्जेसचा भुर्दंड. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड SGB. सरकारची ही स्कीम सर्वात भारी आहे. यात तुम्हाला वर्षाला 2.5% व्याज मिळतं आणि सोन्याचा भाव वाढला की त्याचाही फायदा मिळतो. शिवाय यावर टॅक्स वाचतो. डिजिटल गोल्ड. जर तुमच्याकडे 500 रुपये असतील तरी तुम्ही सोनं खरेदी करू शकता. आकाश माहितीचा सल्ला हाच आहे की भविष्यासाठी दागिने कमी आणि बॉन्ड्स जास्त घ्या. तज्ज्ञांच्या मते 2027च्या अखेरपर्यंत सोनं 1,60,000 ते 1,70,000च्या पार जाऊ शकतं. जर जागतिक युद्ध थांबली नाहीत तर हा आकडा 2 लाखांपर्यंतही जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, कोणतीही दरवाढ कायम नसते. मध्ये थोडी घसरण येऊ शकते. पण दीर्घकाळाचा विचार केला तर सोनं हाच खरा किंग आहे. तर मित्रांनो,
सोन्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरात किती जुनं सोनं आहे? आणि तुम्हाला काय वाटतं, सोनं खरंच 2 लाखांपर्यंत जाईल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा. अशाच सखोल माहितीसाठी तुमच्या या आकाश माहिती चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लांब असला तरी माहितीने परिपूर्ण आहे. त्यामुळे तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करून त्यांनाही जागरूक करा. भेटूया पुढच्या अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.